दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आता वेग आला। नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशी एकूण 90 उमेदवारांनी नगरसेवक पदाकरता ऑनलाईन अर्ज भरलेत। त्यात 19 अर्ज हे सदस्य पदासाठी निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले, तर नगराध्यक्ष पदाकरता ऑनलाईन अर्ज एकूण 7 भरण्यात आले। एक अर्ज हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झालाय। 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। आता 2 दिवसात आणखी किती उमेदवारी अर्ज दाखल होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे राजकीय पक्षाने आपल्या इच्छुक उमेदवारांना अद्याप एबी फॉर्म न दिल्यामुळे कित्येक इच्छुक उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। काँग्रेस, भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाच्या वतीनं कोण उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय हे मात्र एबी फॉर्म मिळाल्यानंतर जाहीर होईल। असं असलं तरी मात्र शहरात चौकात होत असलेल्या चर्चेतून जनतेने आपल्या प्रभागातील उमेदवार कोण असेल हे जवळपास निश्चित केलं। उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशी नगरपालिका दर्यापूर इथं इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली, तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत उमेदवार हे सेतू केंद्रांवर लाईन लावत आहेत। 17 नोव्हेंबर नंतर पक्षाने आपापले उमेदवार घोषित केल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे। त्यामुळे 9 वर्षानंतर होणारी नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार हे दिसून येत आहे। तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत रविवारची सुट्टी येत असल्यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा उमेदवार ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज भरू शकतो अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली। त्यामुळे इच्छुक उमेदवार रविवारी सुद्धा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं निवडणूक विभागाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा असं आवाहन निवडणूक विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।